चला तर आज आपण बनवूया रानभाजी करुटली. म्हणजे काय, तुम्ही याची भाजी खाल्ली आहे का कधी? नसेल खाल्ली तर आता मार्केटमध्ये येत आहेत आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर थोडे काटेरी छोटे फळ असतात हे, आणि यांना मार्केटमध्ये आता पावसाळ्यामध्ये सहजासहजी अवेलेबल होतात सगळीकडे. तर हे मी घेतले आहे स्वच्छ धुवून आणि याला बारीक कट करून घेतलं आहे. याच्यामधले जे कडकवालं बी असेल किंवा जे मिडियम किंवा मध्यम आकाराचे जे फळं असतात ते करुटले, याच्यातलं बी काढून घ्यायचे. ते कडक असतात, जसे कारल्यांमध्ये बी कडक आढळते तसं काढून बारीक कट करून घेतल्यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकू आणि त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा जो आहे तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ. आता याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतल्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो ॲड करूया. तर इथे मी कच्चा टोमॅटो म्हणजे हिरवा टोमॅटो घेतला आहे. तुम्ही पिकलेला लाल टोमॅटो यूज करू शकता. तर हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडं मी जिरा आणि मोहरी टाकते. जे मी आधी टाकायची होती पण नंतर टाकते. तुम्ही नक्की आठवणीने आधी टाका. याला व्यवस्थित परतून घेऊ. परतून घेतल्यानंतर जे आपण जनरल जी गरम मसाला यूज करतो ते टाकूया. मीठ, हळद, धनेपूड, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर हे सगळं टाकून आपण व्यवस्थित असं परतून घेऊ. आणि याला पण थोडंसं सॉफ्ट होऊ दे, म्हणजे टोमॅटो आणि कांदा मिक्स होईल आणि जे मसाले टाकले ते पण व्यवस्थित तळले जाते. आता याच्यामध्ये आपण अर्धा ते 1 चम्मच मी इथे वाटण टाकते. आता तुम्ही म्हणाल वाटण कसलं, तर याच्यामध्ये कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं जे आपण वाटण बनवतो ग्रेव्हीसाठी भाजीला अदर मसाल्याच्या, तर ते इथे यूज करत आहे. तर मला थोडी ग्रेव्हीमध्ये भाजी पाहिजे म्हणून तुम्ही तसंच साधं जनरली कांदा टोमॅटो टाकून ही भाजी तेलामध्ये होऊ देऊ शकता. मग याच्यामध्ये हे जे चिरलेले करुटले होते ते आपण ॲड करू आणि व्यवस्थित असे परतून घेऊ. आणि ही तेलातही होतात. याला झाकण ठेवून तुम्ही तेलातही वाफेवर शिजवू शकता. पण इथे मी वाटण टाकल्यामुळे मला वाटण याच्यासाठी टाकला की मला थोडी ग्रेव्हीमध्ये पाहिजे होती, त्याच्यामुळे मी थोडं याच्यामध्ये गरम पाणीही ॲड करणार आहे. तर हे गरम पाणी याच्यामध्ये ॲड केलं म्हणजे जेणेकरून मला थोडी ड्राय बट थोडी ग्रेव्ही म्हणजे येईल, असं कॉकटेल येईल त्याचं व्हर्जन. त्याच्यामुळे थोडं पाणी थोडं ग्रेव्ही यूज केली. आता ही भाजी हाताने दाबून बघू, लगेच शिजते, वाफेवर होणारे आहेत हे. तर ही झाली. आता हाताने थोडं दाबून बघू आणि मस्त अशी कन्सिस्टन्सीवाली, थिक कन्सिस्टन्सीवाली ग्रेव्हीवाली गावठी रानभाजी करुटल्याची तयार झाली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.